Hello students of 11th standard. 11वी विद्यार्थी सायन्स घेतलेले त्यात बायोलॉजी विषय घेतलेले सर्व विद्यार्थ्यांचं वेलकम, हार्दिक स्वागत. आज आपण तुमचा बोर्डामधला 11th स्टँडर्डचा पहिला चॅप्टर सुरू करत आहोत. त्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड. जगामध्ये लिव्हिंग थिंग्स आलेल्या आहेत आणि लिव्हिंग वर्ल्ड नेमकं काय आहे? ही जी पृथ्वी आहे, प्लॅनेट अर्थ is made up of abiotic and biotic components. प्लॅनेट अर्थ पृथ्वी हा एक ग्रह आहे आणि या ग्रहावर अबायोटिक आणि बायोटिक कंपोनंट्स आहेत. अबायोटिक म्हणजे अजैविक आणि बायोटिक म्हणजे जैविक. अजैविक म्हणजे निर्जीव आणि जैविक म्हणजे सजीव. ह्या पृथ्वीवर लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स, अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. मग बायोटिक कंपोनंट्सला आपण लिव्हिंग थिंग्स म्हणतो, सजीव गोष्टी, आणि अबायोटिक कंपोनंटला आपण नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणतो. मग लिव्हिंग थिंग्स काय आहे, त्याचं बेसिक प्रिन्सिपल नेमकं काय आहे? दॅट इज कॉल्ड बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. जीवनाचे मूलभूत तत्व काय आहेत, लाईफ बद्दल महत्वाच्या कोणत्या गोष्टी आहेत, त्याला म्हणायचं बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. दीज आर दी व्हेरियस टाइप्स ऑफ प्रिन्सिपल्स which is contained in your chapter. The name of the chapter is living world. Living world तुमच्या धड्याचं नाव आहे, हे लक्षात ठेवायचं असतं. पहिल्या पॉइंट मध्ये ते काय म्हणतात? लिव्हिंग थिंग्स वन्स प्रोड्युस्ड, बॉर्न, हॅज टू सर्व्हाइव्ह. सजीव एकदा निर्माण झालं किंवा सजीवाने एकदा जन्म घेतला किंवा सजीव एकदा तयार झालं तर त्याला जगावंच लागतं. जर त्याच्या जगण्याची कॅपॅसिटी नसली तर ते डिग्रेड होते, नष्ट होऊन जातं तिथेच, आणि म्हणून त्याला जगावंच लागतं. सर्व्हाइव्ह म्हणजे जगणे. इट नीड्स एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स फॉर एनर्जी. जगण्यासाठी त्याला ऊर्जा लागते आणि ऊर्जेसाठी अनेक केमिकल मॉलिक्युल्स असतात, रासायनिक घटक, जे त्याला ऊर्जा देतात. अँड इट हॅज परफॉर्म मेटाबॉलिझम. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिव्हिंग बिंग कशाला म्हणतो आपण? ज्याच्यामध्ये चयापचय होतो, त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम होतं. आपण अन्नाचा घास खातो, अन्नाचे बारीक बारीक तुकडे करतो. त्या अन्नाचे बारीक बारीक तुकडे करणे म्हणजे कॅटाबॉलिझम, आणि त्या अन्नापासून आपल्याला ऊर्जा मिळणे म्हणजे एनाबॉलिझम. अशी रचना आहे. And that's why the metabolism is breaking of molecules. Breaking of molecule म्हणजे कॅटाबॉलिझम, आणि मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्युल्स, आणि त्याच्यातून नवीन मॉलिक्युल तयार करण्याची जी प्रक्रिया असते त्याला एनाबॉलिझम म्हणतात. आणि कॅटाबॉलिझम आणि एनाबॉलिझम मिळून जी प्रक्रिया होते तिला मेटाबॉलिझम म्हणतात. हा लक्षात राहील. मेटाबॉलिझम इज अ केमिकल प्रोसेस इन विच there is a breaking of molecules and making of new molecules. There is a catabolism and anabolism. Catabolism and anabolism combine together to form a process and that is called metabolism. त्या प्रक्रियेला आपण मेटाबॉलिझम असे म्हणतो, हे पक्क लक्षात ठेवा. And that's why this metabolism shows these living things characteristics. आणि म्हणून मेटाबॉलिझम हे सजीवाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं, फ्रॉम बर्थ ऑनवर्ड्स ऑर्गॅनिझम शो टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. जन्म घेतल्यानंतर त्या सजीवामध्ये वाढ होणे आणि विकास होण्याची टेंडन्सी असते, क्षमता असते, आणि त्या क्षमतेमुळे त्या सजीवाची वाढ होते, विकास होतो. अँड ग्रोथ इज ऑब्झर्व. आता ग्रोथ ही दोन्हीकडे पण होते. ग्रोथ ही लिव्हिंग बिंग मध्ये होते, सजीवामध्ये पण होते, ग्रोथ ही निर्जीवामध्ये पण होते. आता तुम्ही निर्जीवात कसं काय होते? आता सँड माउंड, तुम्ही जर खूप अशी वाळू आणली, थोडी थोडी वाळू टाकत राहिला, वाळूचा असा ढीक झाला तर त्या वाळूची वाढ झाली आपण असं म्हणतो. पण वाळूची जी वाढ आहे ती एक्सट्रिन्सिक, आउटसाइड आहे, बाहेरून आहे. आणि आपली सजीवाची जी वाढ आहे ती इंट्रिन्सिक आहे, आतून आहे. आपली सजीवाची ऑटोमॅटिक आहे, वाळूची ऑटोमॅटिक नाहीये. तुम्हाला थोडी थोडी वाळू अशी घेऊन टाकावं लागणार, वाळू अशी घेऊन टाकावं लागणार आहे, आणि टाकली तर त्याची ग्रोथ होणार आहे. म्हणून त्याने उदाहरण दिले, सँड माउंड, बोल्डर, दगडांचा ढीक, माउंटेन, पर्वत वगैरे वगैरे. अँड दॅट्स वाय ग्रोथ इज ऑल्सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग बिंग अँड ग्रोथ इज ऑल्सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉन लिव्हिंग, असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. तिसरं म्हणतात ते ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट प्रोसेस which are unlimited time span. This is aging process of body. ही त्या बॉडीची एजिंग प्रोसेस. एज म्हणजे वय. छोटे मोठे आपण वेगवेगळी नावं देत असतो. छोटं झाड आहे आपण श्रब म्हणतो, हर्ब म्हणतो, झुडूप म्हणतो, प्लांटलेट्स म्हणतो, छोटे रोप म्हणतो, वृक्ष म्हणतो, असं वेगवेगळी नाव, वनस्पती म्हणतो, वेल म्हणतो. नाव त्याच्या
लाईफ स्पॅन नुसार त्याला आपली नावं पडतात. आणि म्हणून तिसरी पॉइंट मध्ये त्यांनी सांगितलं की वाढ होणं, विकास होणं ही नुसती प्रोसेस नाही, तर ही अमर्यादित अशी लाईफ स्पॅन आहे प्रत्येकाची वेगवेगळी. त्यानुसार त्याचं वय किती आहे हे आपल्या लक्षात येतं. ऑर्गॅनिझम ट्राईज टू प्रोड्यूस यंग वन लाईक सेल्फ इट्स पॉसिबल ड्यू टू रिप्रोडक्शन. ऑर्गॅनिझम आपल्यासारखा दुसरं ऑर्गॅनिझम तयार करू शकतो, कारण ती तयार करण्याची तिथे क्षमता आहे, त्याला आपण रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन 3 प्रकार असू शकतात: व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. एक तर त्या ऑर्गॅनिझमचे तुकडे होऊन त्याच्या तुकड्यांच्या भागांपासून रिप्रोडक्शन होतं, त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणतो. त्यात फ्रॅगमेंटेशन होत असतं तुकडेपासून. एक तर त्यांच्या एकच कोणतं तरी मेल किंवा फिमेल गॅमेट असतं, त्याच्यापासूनच त्याचं रिप्रोडक्शन होतं, त्याला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन असे म्हणतो. आणि जेव्हा 2 गॅमेट तयार होतात, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, आणि मेल फिमेल गॅमेटचं कॉम्बिनेशन होतं, त्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन असे म्हणतो. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सेक्स सेल्स किंवा सेक्स ऑर्गन्स असतात. ॲज द बॉडी लुजेस इट्स कॅपॅसिटी. आणि तिसरं सांगितलं त्यांनी किंवा रिप्रोडक्शन म्युल्स स्टराईल वर्कर डज नॉट. जिवंत असूनही रिप्रोडक्शन नाही. म्युल्स त्याला खेचर म्हणतो आपण. स्टराईल वर्कर म्हणजे मधमाशामधल्या वर्कर माशा, कामकरी माशा ज्या आहेत, किंवा अशी काही आपल्या ओळखीच्या अंकल आंटी असतात, आपले नातेवाईक असतात, त्यांना मूलबाळ नसतं, दोघांना लग्न होत पण त्यांना मूलबाळ होत नाही, असे कपल्स असतात, इनफर्टाईल कपल त्याला म्हणतो आपण. तरी सजीव असूनही ते रिप्रोडक्शन त्यांच्यात होत नाही. आणि म्हणून रिप्रोडक्शन हे सजीव आणि निर्जीव दोघांचे लक्षण होऊ शकतं. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ऍज द बॉडी लुजेस इट्स कॅपॅसिटी टू फॉर्म मेटाबॉलिझम ऑर्गॅन डायज. जेव्हा त्याची सजीवाची कॅपॅसिटी संपते तेव्हा त्याचं मेटाबॉलिझम संपतं, आणि ज्या क्षणाला ऍट द मोमेंट ऑफ मेटाबॉलिझम इज व्हेरी करेक्टली कम्प्लीट झालं की मग तो ऑर्गॅनिझम मरतो. त्याचं चयापचय बंद झालं म्हणजे तो ऑर्गॅनिझम काय झाला, नष्ट झाला, असंही त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर लिव्हिंग बिईंग रिस्पॉन्ड टू थर्मल, केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस आणि सराउंडिंग दिस युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग. आणि 7वी ABCDEF म्हणजे 6 प्रॉपर्टी सगळ्या सांगितल्या. त्या 6व्या प्रॉपर्टीमध्ये ते म्हणले की सजीवामध्ये अजून एक असा गुणधर्म आहे की उष्णतेला, रसायनांना, जैविक घटकांना प्रतिसाद देण्याची क्षमता आहे सजीवाची. सगळ्यात चांगला गुण कोणता सजीवाचा? टू गिव्ह रिस्पॉन्स टू द अदर थिंग्स. बोलतं आपल्याला, ऐकू येतं, कळतं, जाणीव असते आपल्यामध्ये, कॉन्शियसनेस असतो आपल्यामध्ये. तर प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद देण्याची जी क्षमता असते ही सजीवाची सगळ्यात अलौकिक अशी प्रॉपर्टी आहे. युनिक म्हणजे काय? एकमेव, अलौकिक. आणि म्हणून रिस्पॉन्स. आता मी एवढं तुम्ही घ्यायलो, सांगायलो, लिहायलो, तुम्हाला समजून सांगायलो, हे तुम्ही लिहायचं, त्याचा अभ्यास करायचा, नोट्स वहीवर काढायच्या, त्याचे फोटो आपल्या तुमच्या ग्रुपवर टाकायचं. मग ते शिकवणं झालं थोडं अर्ध्याच्या वर धाडा, मग मी तुम्हाला MCQs देतो. मग ते MCQ सोडून बघायचे का आपल्याला. जर MCQ आले तुमची सीईटीची तयारी पूर्ण झाली. कारण हे सगळं एलिमेंटचं जे तुमचा नवीन सिलेबस आलेला आहे हा नीटला पण आहे आणि सीईटीला पण आहे. नीट NCERT सिलेबस सगळा आलेला आहे आपल्या नवीन. आणि हे जर तुम्ही परफेक्ट केलं त्याच्यावर सेम MCQ आता नीटमध्ये याच्यावर बरेच MCQ आले. तो 30-40 MCQ कालच्या नीट परीक्षेमध्ये 11th सिलेबसवर आलेले आहेत. म्हणून थोडस नीट लक्ष द्यायचा, अभ्यास करायचा. लक्षात. हे झालं पूर्ण 6 प्रिन्सिपल्स. त्याच्यानंतर देयर इज इमेन्स डायव्हर्सिटी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पृथ्वी तलावर करोडो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये विविधता आहे. इन ऑर्डर टू अंडरस्टँड इंटर रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. मग सजीव आणि निर्जीव यांचं दोघांचं एकमेकांचं इंटर रिलेशनशिप कसं आहे याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. ऍज वेल एज बिटवीन 2 लिव्हिंग बिंग. आणि 2 सजीवांमध्ये सुद्धा इंटर रिलेशनशिप कसं आहे. आपल्या घरामध्ये प्रत्येकामध्ये आता बहीण भाऊ आहे, आई वडील आहेत. सजीवामध्ये कसं इंटर रिलेशनशिप आहे आणि सजीव आणि निर्जीवांमध्ये कसं इंटर रिलेशनशिप आहे याचाही आपल्याला पुढे अभ्यास करायचा आहे. अँड दिस डाटा इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर व्हेरियस इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर. अनेक इंडस्ट्रीसाठी, अनेक ऍग्रिकल्चरसाठी या डाटाचा, या माहितीचा पुरेपूर उपयोग होतो. इफ यू नीड टू स्टडी दिस डायव्हर्सिटी, सर्टन एड्स म्हणजे मदत. हे मदत करणाऱ्या घटकांना इथं AIDS एड्स म्हणजे मदत करणे. ते तुम्ही म्हणतात रोगाचं नाव आहे ना, ते असं आहे कॅपिटल सगळं एड्स. एड्स तो रोग आहे क्षयमुळे होणार, तो हा नाही. एड्स म्हणजे मदत करणे. त्याला आपण टॅक्सॉनिकल एड्स म्हणतो. अँड दिस इन्क्लूड याच्यामध्ये हर्बेरिया, अनेक प्रकारची बॉटनिकल गार्डन, अनेक प्रकारचे म्युझियम, संग्रहालय, अनेक प्रकारच्या बायोडायव्हर्सिटी, झुलॉजिकल पार्क, मग वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि तिथे गेलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी वनस्पतींचा आपण अभ्यास करू शकतो. तर असं आपण आता या धड्याला सुरुवात केली. आज
आपला पहिला धडा सुरू झालेला आहे. ज्या धड्याचं नाव काय आहे? लिव्हिंग वर्ल्ड. लिव्हिंग वर्ल्ड धडा जर परफेक्ट झाला तर तुम्हाला पुढचं बॉटनी आणि जुलै समजायला सोपं जातं. आता काही पहिल्यासारखं बॉटनी वेगळं जुळं वेगळं नाही. आता एकच पेपर आहे, कंटिन्यू प्रश्न आहेत, कोणते येऊ शकतात, त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करायचा. हे सीईटी आणि NEET नीट या दोन एक्झाम साठी खूप महत्वाचं आहे. ओके, बाकी समजा दोन. Hello friends, today we will see the blood vessels. हार्टचं पूर्ण आपण बघितलं. एक्सटर्नल मॉर्फोलॉजी, इंटरनल मॉर्फोलॉजी, कंडक्टिंग सिस्टम ऑफ हार्ट, वर्किंग ऑफ हार्ट, double circulation of heart, various diseases of heart. Now today we will see blood vessels, the second part of this circulation chapter. Blood vessel, रक्तवाहिनी. The study of blood vessel is called angiology. The expert of this angiology is called angiologist. And when you diagnose the blood vessels, what is the condition of blood vessels, whether it is blocked or whether it is free in nature, that diagnosis, that method of diagnosis is called angioplasty or angiography. त्या पद्धतीमध्ये ह्या ब्लड वेसल्सचे 3 प्रकार पडतात: आर्टेरीज, व्हेन्स आणि कॅपिलरीज. हृदयाकडून इतर भागांकडे रक्त घेऊन जाणाऱ्या आर्टेरी, इतर भागांकडचं हृदयावर रक्त घेऊन येणाऱ्या व्हेन्स, आणि शरीरातल्या डेलिकेट नाजूक अवयवांना रक्त पुरवणाऱ्या म्हणजे कॅपिलरीज. हे पहिले लक्षात ठेवायचे 3 गोष्टी: आर्टेरीज, व्हेन्स आणि कॅपिलरी. दीज आर द 3 टाइप्स ऑफ ब्लड वेसल्स. फर्स्ट वन वी सी द आर्टेरीज. Arteries, they carry blood from heart to various parts or organs of the body. ते पक्क लक्षात ठेवायचं. They carry blood from heart to various organs or parts of the body. हृदयाकडून इतर अवयवांना रक्त देण्याचं काम ह्या आर्टेरीज करतात. The branches of arteries are further divided into arteriole and arteriole are further divided into capillaries. And capillaries unite to form vein or venules and venules to form vein. This is the situations of the artery, vein and capillaries. हे लक्षात ठेवा पहिलं. These arterioles and further defined capillaries, they are normally carrying oxygenated blood to parts of the body. कोणतं रक्त वाहून येतात ते? oxygenated blood. Exception आहे pulmonary artery which carries deoxygenated blood. Pulmonary artery is the exception आहे, ते अपवाद आहे. ते फक्त deoxygenated blood वाहून नेतो हृदयाकडून लंग्स पर्यंत. बाकी शरीरात जेवढे आपल्या आर्टरीज आहेत त्या पूर्ण आर्टरीज ह्या oxygenated blood carry out करतात. They carry oxygenated blood and supply to various parts of the body except pulmonary artery which carries deoxygenated blood. They are usually situated deeply in the body. आर्टरीज ह्या आपल्या शरीरामध्ये खूप डीप वर गेलेल्या असतात. They are present in the deeply in our body. एक्सेप्शन आहे त्यामध्ये सुद्धा. त्यामधल्या काही ब्लड वेसल ज्या आहेत जसं रेडियल आहे, ब्रँचियल आहे, फिमोरल आहे, त्या 3 ब्लड वेसल्स अशा आहेत की त्या तुम्हाला पल्स रेट तपासण्यासाठी त्या एकदम सुपरफिशियली सिच्युएटेड असतात. दे आर सुपरफिशियली लोकेटेड. अशा ह्या रेडियल, ब्रँचियल आणि फिमोरल ह्या पल्स रेट तपासण्यासाठी त्या एकदम वरच्या साईडला असतात सुपरफिशियली. पण त्या जर 3 सोडल्या, पण त्या सोडल्या रेडियल, ब्रँचियल आणि फिमोरल जर सोडल्या तर बाकीच्या सगळ्या आर्टरीज आर डीपली सिच्युएटेड इन द बॉडी. आपल्या बॉडीमध्ये डीपली सिच्युएटेड असतात. अशा ह्या आर्टरीजला आपण जर कट केलं, कापलं, पीएस ऑफ आर्टरी आपण जर घेतली तर त्या आर्टरीचे 3 भाग पडतात: ट्युनिका एक्सटर्ना और ट्युनिका ऍडव्हेंटिना, त्यानंतर ट्युनिका मेडिया आणि तिसरा भाग आहे ट्युनिका इंटरना और ट्युनिका इंटिमा. नाव सगळे लक्षात ठेवले पाहिजे. जर आपण आर्टरीचा टीएस घेतला, त्याला कट केलं आपण, तर त्याचे 3 भाग पडतात. आउटर लेयर इज कॉल्ड ट्युनिका एक्सटर्ना और ट्युनिका ऍडव्हेंटिना, मिडल लेयर इज कॉल्ड ट्युनिका मेडिया अँड इनर लेयर इज कॉल्ड ट्युनिका इंटरना और ट्युनिका इंटिमा. असे 3 भाग, बाहेरचा, त्याच्यामधला, त्याच्यामधला 3 भाग असतात. ट्युनिका एक्सटर्ना, ट्युनिका मेडिया आणि ट्युनिका इंटरना और इंटिमा.
असे त्याचे 3 भाग पडतात. तर आउटर मोस्ट ट्युनिका एक्सटर्नल असते, थिक, थोडी जाड असते, टफ लेअर असतं, कोलॅजिन फायबर मध्ये बनलेली असते. तर ट्युनिका मीडिया इज मेड अप ऑफ स्मूथ मसल, ते विसरायचं नाही. outermost layer is called tunica externa, middle layer is called tunica media, inner layer is called tunica externa. आता तिन्ही कशाने बनलेले आहे? तर outermost जी ट्युनिका एक्सटर्ना आहे ती थिक टफ लेअर कोलॅजिन फायबरने बनलेली आहे. ट्युनिका मीडिया जी आहे ती स्मूथ मसल्स इलास्टिक फायबरने बनलेली आहे. आणि ती थिक मस्क्युलर आणि इलास्टिक लेअर मेक्स आर्टरी वॉल पल्सटाईल, त्यामुळे त्याला पल्सटाईल दिसतं, त्याला थोडीशी लवचिकता आलेली आहे. आणि इनर मोस्ट ट्युनिका इंटरना जो आहे तो मात्र सिंगल लेअर ऑफ फ्लॅट कॉम्पॅक्ट एंडोथेलियल सेल ने बनलेला. एंडोथेलियल सेल अँड सराउंडिंग द ल्युमन, तर अँग्युलर मार्जिन आतमध्ये असतात. अराउंड ल्युमन, ल्युमन म्हणजे मधला पोकळ भाग, ल्युमन म्हणजे काय? आतला पोकळ भाग. इट शोज टेस्लेशन्स, त्यात टेस्लेशन असतं, कोणत्या पद्धतीने टेन्शन येऊ नये, ब्लॉकेज होणे त्यासाठी टेस्लेशन्स असतात. आर्टरी ल्युमन इज डिवाइड ऑफ वॉल्स, डिवाइड म्हणजे नसणे, टाळणे, त्याच्यामध्ये झडपा नसतात, आर्टरीमध्ये झडपा नसतात. आणि त्यामुळं त्यात ब्लड फ्लो थ्रू इट रॅपिडली अँड विथ हाय प्रेशर. आणि म्हणून आर्टरीमध्ये व्हॉल्व्स नसल्यामुळं आर्टरीमध्ये ब्लड फ्लो जे आहे ते फास्ट असतं आणि रॅपिड पद्धतीने ते वाहतं आणि नेहमी आर्टरीमध्ये हाय प्रेशर असतं, हे लक्षात ठेवायचं. आर्टरीचं ल्युमन हे छोटं असतं, नॅरो असतं, त्याच्यामुळे तिथं प्रेशर नेहमीच जास्त असतं. आणि म्हणून त्या पद्धतीची ती रचनाच अशी केलेली आर्टरीची की त्याच्यामध्ये 3 लेअर, एकावर अशी एक गोल थोड्या बाहेरचं मधलं, त्याच्यानंतर असं, त्याच्यामध्ये छोटं शेवटी ते ल्युमन, ल्युमन मध्ये सुद्धा एंडोथेलियम इलास्टिक इन नेचर दिले आणि त्याच्यामधून मग इकडं तिकडे ब्लड काय होतं, प्रवाह करत असतं. आणि म्हणून ट्युनिका एक्सटर्ना, ट्युनिका मीडिया आणि ट्युनिका इंटरना कशानं बनली ते आपल्या लक्षात पाहिजे. थिक आणि टफ लेअरनं ट्युनिका एक्सटर्ना बनलाय कोलॅजिन फायबरनी, ट्युनिका मीडिया बनलाय स्मूथ मसल इलास्टिक फायबरनं, आणि ट्युनिका इंटरना बनलाय सिंगल लेअर ऑफ फ्लॅट कॉम्पॅक्ट एंडोथेलियल सेलनं बनलाय. एवढं तरी लक्षात ठेवलं तरी खूप सारं. अशा ह्या आर्टरीज. त्याच्यानंतर व्हेन्स आर थिन वॉल्ड आहे, आर्टरी थिक वॉल्ड, तर व्हेन्स आर थिन वॉल्ड. त्याचं कारण आहे ब्लड प्रेशर. आर्टरीमध्ये ब्लड प्रेशर हाय जास्त असतं, व्हेन मध्ये ब्लड प्रेशर स्लो कमी असतं, लो असतं. अँड दॅट्स व्हाय द व्हेन्स आर थिन वॉल्ड, मोस्टली सुपरफिशियल असतात, म्हणून दिसतात आपल्याला. विच कॅरी ब्लड फ्रॉम ऑर्गन्स टुवर्ड्स हार्ट, शरीरात दिसतातच हिरवट आपल्याला, काळपट हिरवट रंगाच्या व्हेन्स आपल्याला अशा याच्यावर दिसतात पूर्णपणे. त्या व्हेन्स आपण बघू शकतो, त्या बाकीच्या ऑर्गन्स करत हृदयाकडे घेऊन येतात, टुवर्ड्स हार्ट, हृदयाकडे घेऊन येतात. कॅपिलरीज अराउंड द व्हेरियस ऑर्गन जॉईन टू फॉर्म व्हेन, अशाच कॅपिलरी वेगवेगळ्या ऑर्गनच्या सभोवताली एकत्रित येतात आणि कॅपिलरी जॉईन टू फॉर्म व्हेन, आणि कॅपिलरी जॉईन होऊन व्हेन्स तयार करतात, आपण त्याला शिरा म्हणतो. एक्सेप्ट फॉर पल्मनरी व्हेन or other vein of the body carry deoxygenated blood towards the heart. एक्सेप्शन जो सोडला आपण, तर पल्मनरी जी आर्टरी आहे, पल्मनरी जी आर्टरी आहे ती पल्मनरी व्हेन जी आहे ती पल्मनरी व्हेन फक्त ऑक्सिजनेटेड ब्लड वाहून नेते. एक्सेप्शन, बाकी शरीरातल्या सगळ्या व्हेन्स ह्या डिऑक्सिजनेटेड ब्लड वाहून नेतात, हे लक्षात ठेवायचं. डिऑक्सिजन ब्लड टुवर्ड्स द हार्ट. त्याच्यानंतर पोर्टल व्हेन एक आहे जी हिपॅटिकला आपल्या लिव्हरला जोडलेली असते, तिला पोर्टल व्हेन म्हणतो आपण. अ पोर्टल व्हेन एक्स हिपॅटिक पोर्टल व्हेन डिफर्स फ्रॉम अदर नॉर्मल व्हेन, इतर व्हेन पेक्षा ही थोडी वेगळी असते. नॉर्मल व्हेनच्या हृदयाला जोडलेल्या असतात, हृदयाकडे घेऊन जातात डिऑक्सिजनेटेड ब्लड, पण वेगळी एक सेपरेट स्पेशल अशी व्हेन असते जी आपल्या लिव्हरला अटॅच असते, तिला आपण हिपॅटिक व्हेन किंवा पोर्टल व्हेन असे म्हणतो. इन दॅट इट स्टार्ट्स एज कॅपिलरी from one organ and capillaries some other intermediate organ. काही ऑर्गनच्या कॅपिलरी, 2 ऑर्गनच्या मध्ये असलेल्या कॅपिलरी हे एकत्रित मिळून लिव्हरच्या जवळ एक व्हेन तयार करतात, तिला हिपॅटिक व्हेन किंवा पोर्टल व्हेन म्हणतात. त्याचं एक्झाम्पल त्यांनी दिलं लिव्हर. आणि बिफोर टेकिंग ब्लड टुवर्ड्स द हार्ट, हे लिव्हरच्या ब्लड आणतात, हृदयाकडे नेण्याच्या आधीच हे रक्त गोळा करून मग हृदयाकडे घेऊन जातात. आता याचाच आपण अभ्यास केला व्हेनचा. हिस्टॉलॉजी अंतर्गत रचना, हिस्टॉलॉजिकली म्हणजे अंतर्गत रचना. व्हेन मध्ये सुद्धा 3 लेअर आहे, ट्युनिका एक्सटर्ना, ट्युनिका मीडिया आणि ट्युनिका इंटरना. यामधलं ट्युनिका मीडिया जे आहे ते कंपॅरेटिव्हली खूप थिनर आहे, पातळ आहे. व्हेनचं ल्युमन वाईड आहे, रुंद आहे, थोडं ब्रॉड आहे. व्हेनचं ल्युमन ब्रॉड आहे. आर्टरीचं ल्युमन छोटे आहे, आर्टरीचं ल्युमन छोटं आहे, ब्रॉड आहे व्हेनचं.
आर्टरी छोटे, व्हेनचं ब्रॉड छोटा असल्यामुळे तिथं प्रेशर हाय प्रेशर आर्टरी मध्ये, व्हेन मध्ये लो प्रेशर आहे, हे लक्षात ठेवा. लिमन नुसार जेवढं लिमन छोटं तेवढं प्रेशर हाय, जेवढं लिमन मोठं तेवढं प्रेशर लो. आणि म्हणून हा दोन्हीतला फरक या ठिकाणी आपल्याला आपण लिहू शकतो. तुम्हाला प्रश्न विचारू शकतो डिस्टिंग्विश बिटवीन आर्टरीज अँड व्हेन्स, मग त्यावेळेस तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे व्यवस्थितपणे. Tunica media is comparatively thinner and lumen is wide and narrow. Intervalls at a regular interval can be seen. Blood flows with low pressure and walls are ज्याच्यामध्ये walls असतात. लो प्रेशर ब्लड गेल्यामुळे गेलेलं रक्त काय होऊ नये, परत येऊ नये. It prevent the flow of blood. That's why the walls are present in the veins. आर्टरी मध्ये walls नसतात, डिवाइड नसतात आणि व्हेन्स मध्ये walls असतात.